भावानं तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा पहिला दिवस आहे पर्यंत मंडळाचा. तर मी चाललोय तर बघा पाठीला आलाय, क्रिश आहे माझ्यासोबत. पालखी येते सगळ्या मंदिरात मी दाखवेन तुम्हाला. आणि आपल्या गावात फिरेल मग तिकडनं आंबाड्याच्या तिकडनं आपला प्रवास चालू होईल. तर ओम साईराम. तर भेटूया पुढं. मी दिलेली मी काय बोलायला काय मी दिलेली ना ती मुलं तुला मला माहिती तुम्ही घेतलंय. इकडचे मोदक सुको पाहिजे उचललं आणि खातोय बघा. जय साई. शबाश पाटील साईराम. तर मित्रांनो इथं पालखी गेल्या पुढं. तर बघू शकता तुम्ही इथं. तर माझ्यासोबत पाटील आहे आणि क्रिश आहे. तर पालखी आहे इथं. तर तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही कंटिन्यू ब्लॉग. भाई केस कापायला आलाय. पालखी बिलकी चाललाय काय दिसत नाही. आणि इथं बघा पालखी आहे, क्रिश आहे. तर मला कसं वाटते चांगला. फोन हरवलाय काय माहित नाही. पहिल्याच दिवशी फोन हरवलाय.
तर अनुभव बघा इथं अनुभवची चप्पल बघा ती. फुल स्मार्टी वाटतोय. साईराम भाषा काय तर दादा बघा लाजतोय. ए निल्लाय खाया ना दोबार खाताय. जय. तर आता चाललोय आम्ही आंबाड्यात. तर दाखवते तुम्हाला. हे बघा पुढं पोरं आहेत अजून आणि पालखी आणि ते सगळं गेले पुढं. तिथे गेल्यावर भेटतो. तर दाखवते तुम्हाला. तर काही जो कृष्ण इथनं तिथनं नाचवतोय तिथपर्यंत आंबाड्याच्या गेटपर्यंत नेलं. तिकडनं परत आणलं. बोलते मला बाली घालायची आहे. तर बोलते की बालीवरती माझा गेम आहे. तर दाखवतो. मला बोलते की बालीवरती माझा गेम आहे सगळा. ते याची बाली बघू आपण कुठे आहे. बघू तुझी बाली भाषा. काही जी बाली घालायसाठी त्यांनी बोलवलं एवढा लांब. मित्रांनो माझ्यासोबत आयुष आहे. शुभमबाई बघा स्मार्टी. तर पालखी पार्टी आहे. हे बघा भाले आपला. तुम्हाला पुढं कंटिन्यू ना ब्लॉग मध्ये. तरी सगळी पोरं आहेत पार्की. तिथं आपला प्रवास सुद्धा चालू झालाय. सगळी पोरं आहेत तुम्ही बघू शकता. तर हे बघा. तर हे बघा सगळी पोरं आहेत. दाखवतो तुम्हाला सगळी. निल्ला क्या बोलताय बादशाह. बघ जय येतोय काही तिथपर्यंत सोडायला आम्हाला आणि भाग्य पण येतोय. तर दाखवतो मी तुम्हाला पुढचं सगळं कसं काय ते. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्यासोबत साई चेंबूर ऍड झालाय. साई साई हा हसला. जय काय बोलतो. ओम साईराम. हे बघा काही बारकी बारकी पोरं चालताय. चेंबूर काही तर बोल या. आम्ही आता पालखीच्या बरोबर चालते. तर आता आम्ही वाशिनाक्याच्या पुढं आहे. तरी पालखी आहे आणि माझ्या जय आहे पुढं प्रणिताचा चालतो. तर मी तुम्हाला दाखवतो सगळं. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो आपला पहिला स्पॉट ऐरोलीच्या खाली आहे. ब्रिजच्या खाली. तर मी तिथे गेल्यावर पण दाखवतो. आणि आता आपली पालखी स्वामीसापर्यंत मठाजवळ थांबेल आणि तिकडनं थोडा पुढं साईबाबांच्या देवळात पण थांबेल. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघा चालत आहेत पालखीच्या आणि झेंड्याच्या मध्येच आहेत आम्ही. तर आता आम्ही इथे पोचलो आहे आता आशिष टॉकीज जवळ. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय कॅम्पला आणि आम्ही झेंड्याच्या बरोबर चालतोय. तर पालखी मागं आहे आणि आम्ही झेंड्याच्या बरोबरती चालतोय. आणि माझ्यासोबत क्रिश आहे आणि ते काका आहेत आणि नटुआ का आपला नटुआ का. मित्रांनो इथं आपल्या भावानी झेंडा घेतलाय. हे बघा क्रिश साईराम. तर हे बघा हे पुढचा झेंडा आहे आणि मी आणि कैलास आहे. तर आपल्या भावाने घेतलाय झेंडा. मित्रांनो इथं मठावरती झेंडे पोचलेले आहेत आणि आता पालखी पण येते मागणं. तर इथं पालखी पोचल्या मठात. तर इथं तुम्ही बघा. तर पालखी स्वामी समर्थांच्या मठात निघले आणि आता साईबाबाच्या मंदिरात चालले आहे. तर पालखी पुढं आहे आणि झेंडे पण पुढे गेलेत. तर आम्ही आहेत मागं म्हणजे माझं नाहीच म्हणजे पालखीच्या बरोबरच चालतो. तर
तिथे गेल्यावर भेटतो. तर कंटिन्यू होतो ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो इथं पालखी पोचल्या साईबाबाच्या मंदिरात. तर हे बघा पालखीने एंट्री केली आहे. आम्ही चालतोय. माऊल माऊल मित्रांनो इथं मी पालखी घेतलेली आहे. आता माझ्या नंतर आता प्रणित दादांनी घेतल्या पालखी. तर बघू शकता इथं पालखी घेतली आहे प्रणित दादांनी. मी पहिला घेतलेली आणि कालू आणि हितेश बघा कसे पुढं चालत आहेत दोघं. मित्रांनो इथं पालखी येते. तर इथं बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आम्ही पालखी घेतली. मी प्रणित दादांनी म्हणजे घेतले. अजून पोरं आहेत त्यांनी पालखी घेतली. तर आणि झेंडे पुढे आहेत. तर आपला आता दुपारचा हॉल्ट आहे मुलुंडच्या आधी फ्लायओव्हर आहे. फ्लायओव्हरच्या खाली आपला स्पॉट आहे. तिथं जेवणाचं आहे. ते म्हणजे आपला पहिला स्पॉट आहे. तर कमीत कमी 2-2.5 तास तर लागतील पोचायला. तर आम्ही चालतोय रस्त्यातच आहे. तर ते बघा झेंडेवाले पुढं आहेत आणि पालखी मागं आहे. तर चालतो इथे प्रणित दादा आहे बघा. तर भेटूया पुढे. अनुभवीनं सगळी आपली पोरं थांबलेत. साईराम हितेश. साईराम हितेश. हा साईराम बघा थांबलो इथं. कालूचे सर भेटलेत. काहीच पोरं चालतायत आपली सगळी आणि झेंडे पण पुढं आहेत बघा. प्लेन रोड चांगला आहे. हे बघा अनुभव आहे. प्रणित दादा हितेश सगळी पोरं आहेत. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला दाखवतो सगळं. तर मित्रांनो आम्ही आता झेंड्याजवळ पोचलोय. मी अनुभव आहे मित्र आहे आपला आणि प्रणित दादा ती लोक मागणे येतात. तर झेंडा घेणार आहे मी म्हणजे मला प्रयत्न करत आहे घ्यावं म्हणून. तर बघू आता आम्ही पुढं आहेत सगळ्यात आणि झेंडेवाले पुढे आहेत. आपला अनुभव आहे. मित्रांनो झेंडा घेतलेला आहे. बघू शकता इथे झेंडा घेतला आहे. तर माझं तर मित्रांनो झेंडा घेतलेला आहे. मी अनुभव पण आहे. इथे मी आणि क्रिशनी घेतला झेंडा आणि मागे प्रणिता ती लोक आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर दाखवतो आम्ही सगळ्यात पुढं आहे. मी क्रिश अनुभव आम्ही सगळी पोरं. तर क्रिश गाणी ऐकत चालतोय फुल पद्धतशीरमध्ये बाबांची गाणी बघा. साईराम 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 चालतोय. आम्ही इथे झेंडा घेतला आहे प्रदीप दादांनी आणि क्रिश ब्लॉग काढतोय. तर बघा तुम्ही. तर आम्ही चालतोय. अजून 2 तास लागतील पोचायला. तर दाखवतो तुम्हाला रस्त्याचं पण. कारण इथे क्रिशने पाणी घेतलंय. हे बघा साईराम पहिल्या निशाणी सोबत आहे. पहिला झेंडा सोबत आहे मित्रांनो. तर क्रिशने पाणी घेतलंय. मित्रांनो माझ्यासोबत कालू आहे. कालूचं माझं इथेच आमचं पहिलं वर्ष आहे. तर कालू कैसा लग रहा है. आता काही कालू पवन बनलाय आणि हितेश बघा काय रे. मित्रांनो इथं आत्ताची कमिटीचा पाणी आलाय. 2 वाजत आले. आत्ता पाणी आलाय. सकाळपासून पाणी आला. तर पाणी आलंय. तर पाणी घेऊया. साईराम बादशाह हे और एक ले. साईराम काहीच आत्ता कुठे काय बरं वाटते का की कमिटीचं आत्ता पाणी आलंय.
सकाळपासून आला नाही, 2 वाजता आलाय डायरेक्ट. सकाळी गावात भेटला, त्यानंतर आता भेटलाय. अनुभव कसं वाटतंय क्रिश तुला? हा मित्रांनो स्पॉट आलेला आहे जेवणाचा. सगळ्यात आधी आम्ही पोचलोय. तर हे बघा निशाणी आहे. हे इथेच कसं वाटतंय? ठीक ठीक. तर सायराम तिकडचा पुढचा स्टॉप आहे म्हणजे ऑलचा असा. तर थांबलो आम्ही त्या एका क्रिशसाठी फक्त. तिथनं कुठनं काय ते एंट्री नाही माहीत. अनुभव बघा सायराम क्रिश आलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही क्रिश आणि झेंडा. अनुभव बघा आपल्यासोबत. तर सिग्नलमध्ये आणि तिकडे 2 मामा उभे आहेत आणि ट्रॅफिकमध्ये. तर पोचलोय. सोबत होतो तो म्हणजे झेंड्याच्या सोबतच होतो लास्टपासून. आता पोचलो हॉल्टवर. सगळ्यात आम्ही आधीच पोचलोय. तर दाखवतो तुम्हाला जेवण काय काय आहे. तर भेटूया तिकडे सायरा. मित्रांनो आता पालखी आलेली आहे आणि आम्ही सगळ्यात आधी आलोय. तर तुम्ही बघा सायराम इथं भात आहे, पनीर आहे, भाजी आहे. बघा विश्वजितची प्लेट बघा ही. बस बाबा बस, लागलं तर घेतो. विश्वजित तुझ्या मोबाईल मध्ये अँगलच नाही दिसत रे. राखा भाजी. आता आलाय भाई, चला जेवायला. अरे इथं झोपलेच पाहिजे रे ऑलरेडी रे. तर सायराम आजचं जेवण बघा. पनीरची भाजी, डाळ, भात, पापड, बटाट्याची भाजी आणि शिरा. अनुभव आहे, क्रिश आहे, हितेश. कसं आहे जेवण सायराम? एक नंबर आहे काही जेवण. जेवतो इथं पालखी निघली आहे आणि नाकात काय पोटे घालते रे. इथं पालखी निघलेली आहे दुपारच्या हॉल्टवरनं. तर आता आम्ही चाललोय. क्रिश आहे आणि बाहुबली आहे. तर पुढं पालखी गेली आहे. तर आहेत आम्ही मागं. तर मी आणि क्रिश आहे चालतोय. प्रणित दादा पुढे गेलाय. तर पालखीसोबत गेले लोकं म्हणजे आम्ही जरा थांबलेलो, जरा काम होतं म्हणून. तर आता चालतोय. भेटूया पुढे. ओम साईराम. मित्रांनो आम्ही पोहोचल्या खानाच्या कमानी जवळ. तरी बघा क्रिश साईराम आल्या. साईराम बर्गर किती खाशील? 6 बर्गर खाणार आहे. माझा बी खा. 4 हातात म्हणजे 10. आता मी ब्रिज उतरलोय आणि ते बघा फुल गाड्या चालल्या आहेत. प्रणित दादा आहे. नटवा का साईराम? अरे नटवा का साईराम? हितेश इथे, हितेशच्या इथे बी काटा सुटत नाही. मित्रांनो इथं 10-15 मिनिटात आम्ही पोहोचू. तर नाश्ता आहे, बर्गर आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. रोशन किती खातो ते हे बघा. मला किती खाशील तू? भेटेल तेवढं खाऊन बोलते. आणि पालखी आहे, पालखीच्या बरोबरच आहे आम्ही. इथं स्पॉटवर पोहोचतो आणि इथं बर्गर आहे हे बघा. आणि इथं बँड आहे आपल्यासाठी. आणि पालखी पोहोचलाय हितेश. बर्गर आलेले आहेत हे बघा. सगळ्यात आधी भाल्याने घेतलं आपल्या. काहीच बर्गर आलेत.
साईराम. मित्रांनो आम्ही आता तिकडनं बर्गर खाऊन निघलोय. तर माझ्यासोबत अरविंद काका आहेत आता. तर आम्ही निशाणीला आहेत आणि मागं पालखी आहे भाल्या. तर मित्रांनो एक अर्धा एक तास झाला कशेली ब्रिजच चढतोय म्हणजे चढतोय. तर तुम्हाला दाखवतोय बघा अनुभव आहे. रोशन आहे, अरविंद काका आहे आणि पुढं इलोगा गेलेत हितेश, कालू आणि क्रिश गेलेत हे घेऊन झेंडा घेऊन. आणि या रोशनला बघा इथं आपला डीजे आहे बघू शकता तुम्ही. तर सगळी पोरं होते बघा तिथं नाश्ता आहेत आणि ते लोक खुश झालेत सगळी सगळी पोरं. आणि भाई आपला क्रिश कसं वाटतं भाई फर्स्ट टाइम वन साइड काही पोरं नाचतात आहेत बघा. आधी झंडा शबाश. आणि काही इथं पोरांचा जल्लोष चालू आहे आणि पहिल्यांदा डीजे आहे आपल्या कमिटीचा. काही ऑपरेटिंग पण चालू आहे फुल पद्धतीमध्ये आणि डीजे पण आहे. तुम्ही येता का साईला भेटाया, तुम्ही येता का. काही पालखी पण आहे. काही फुल जल्लोष पण आहे, पार्टी पण खूप पोर आहे. तर सायराम तुला कसं वाटतं यावर्षी डीजे आहे तर भाई आम्ही केलेलं भाई मागणी केलेली डीजे साठी म्हणून आम्हाला डीजे यावेळी दिला याबद्दल मंडळाचा आभार मानतात. एक रोशन तुला कसं वाटतं यावर्षी डीजे आहे तर कसं वाटतंय तुला डीजे आहे तर यावेळी. तर काही सर्वांना आनंद होते की यावेळी डीजे म्हणून बोलतात की यावेळी आम्ही मागणी केली आणि यावेळी डीजे दिला आहे कमिटीने. तर कमिटीचे आभार मानतात सगळी पोरं. मित्रांनो इथं माझ्यासोबत विक्की आहे, हा वाशीनगर राहतो. तर आपण पदयात्रेला आलाय आणि आपला 5-10 मिनिटात स्पॉट आहे लोतात आमचा. तर आम्ही पोचलोय खूप चाललोय म्हणजे. आणखी स्पीकर पण होता मान स्पीकर मुलं यो रोशन दुपारच्या स्पॉटला 4 वाजता आला आणि आज सगळ्यात पुढे आता निशाणीसोबत आहे पहिल्या. तर बघा आणि मागं पालखी आहे. तर दिसत नसेल का आणखी फ्लॅश लाईट येते याची गाडीची म्हणून. तर 5-10 मिनिटं स्पॉट आहे आपला. तर आज रात्रीचा स्पॉट आहे हा. तर मी तुम्हाला दाखवतो जेवण का असेल ते आणि भजन आरती असेल तर वाटते मला, कारण की माझं पण पहिलंच वर्ष आहे. तर हे रोशन चालतोय. तर भेटूया पुढे सायराम. अजून 1 किलोमीटर बाकी आहे पोहोचायला. जॉईन झालाय तर तुम्ही बघू शकता. बघा सगळी क्रिशने आपली पालखी घेतली. भल्या स्पॉटवर लवकर पोहोचलास ना. स्पॉटवर नाचत उडत साईबाबाची गाणी ऐकत लवकर ना. साईराम. तर काही आम्ही आता पोहोचलो स्पॉटवर. तर मी दाखवतो तिकडं आहेत चालत आहेत. आपल्या प्रणित दादांनी परत पालखी घेतली आणि क्रिशनी पण घेतले. तर इथेच आहे माझ्यासोबत. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय भिवंडी लोधा थांबला. तर हे बघा इथं झेंडे चाललेत. तर मागं पालखी आहे, तिकडं पुढे झेंडे आहेत. तर तिकडं आपला स्पॉट आहे रात्रीचा. तर मी दाखवतो तुम्हाला जेवायला काय ते कंटिन्यू जाऊ ब्लॉगमध्ये. आणि हे डीजे आहे
मित्रांनो आत्ताच आम्ही हॉल्टवरती पोहोचलोय. तरी बघा सगळं बॅग बिग काढताय. काल्या इथे अनुभव क्रिश काहीच पाय सुजलेत तरी पण चालत नाही. गाडी होता हा जेवण रात्री करतो तर बघू शकता तुम्ही. आणि भाऊ हे लोणचं घेतलंस काय क्रिश? काहीच पाटील आता आलाय तर तुम्ही बघू शकता तिथं पाटील आता आलाय. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर मी काहीच मला जसं जमेल तसं मी ब्लॉग टाकीन. तर ब्लॉगचं टायमिंग 12 ते 1 असेल पण जास्ती पुढं पण जाईल. तर कंटिन्यू